तर आपला अंतःकरण विषय तो त्यांचा त्यांचा विषय म्हणजे देव झालेला आहे. हा, म्हणून सारखी भगवान परमात्म्याची उपासना करायची आणि उपासना केल्यानंतर आपलं अंतःकरण शुद्ध होत, शुद्ध स्थिर होत. निष्काम कर्म केलं आपला अंतःकरणातला मल दोष जातो म्हणजे पाप जात. उपासना केली, भक्ती केली, नाम घेतलं म्हणजे आपलं अंतःकरण स्थिर होतं. आता आपण अधिकारी झालो म्हणजे मल गेला म्हणजे पाप वासना गेली, विक्षम गेला म्हणजे आपलं अंतःकरण स्थिर झालं. आता अधिकारी झालो, पण अधिकारी झाल्यानंतर आपलं अज्ञान गेलं पाहिजे. जोपर्यंत अज्ञान जात नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्त होत नाही. ना अधिकारी झाल्यानंतर आपलं अज्ञान गेलं पाहिजे. ना अज्ञान जाण्याकरता स्वतः गुरु गुरु आपल्या जीवनामध्ये भेटतात. माऊली ज्ञानोबा म्हणतात, अविद्येची आडवे पुंजित जीवपणाची भवे, तया चैतन्याच्या दावे कारुण्य जोकी. बाबा, अविद्या रूपी जंगलामध्ये हा जीव फिरतो. या जीवाला अविद्येतून काढण्याकरता म्हणजे अज्ञानामधून काढण्याकरता स्वतः श्री गुरु अमृतची परिमूर्त कारुण्याचा स्वतः मूर्त स्वरूप आहे, अमृत स्वरूप आहे, अप्रगट आहे. पण शिष्याच्या उद्धाराकरता श्री गुरु प्रगट झाले. आणि श्री गुरु जर आपल्या जीवनामध्ये भेटले तर माऊली ज्ञानोबा म्हणतात, जो भेटली याची सवे फुरती उपायाची धावे आणि प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरीजी. जो नाम श्री गुरु आपल्या जीवनामध्ये जर भेटले तर फुरती उपायाची धावे, सगळी धावधाव आपल्या जीवनामध्ये संपते. कुठपर्यंत धावधाव करायची माणसाना? कुठपर्यंत? जोपर्यंत जीवनामध्ये श्री गुरु भेटत नाही तोपर्यंत. एकदा श्री गुरु भेटले तर आपला संपूर्ण भार श्री गुरूंच्या जीवनावर राहतो. म्हणजे श्री गुरूंना माहिती आहे साधकाचा उद्धार झाला पाहिजे, श्री गुरु आपल्याकडून साधना करून घेतात. कुठपर्यंत जीवनामध्ये तळमळ करायची? माऊली ज्ञानोबा म्हणतात, प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी जी. धावधाव करणारी गंगा एकदा समुद्रात जाऊन गेली म्हणजे ती शांत झाली. तिला माहिती आता मी समुद्रात आले, आता समुद्राचं पाणी आटतं का? नाही. कुठपर्यंत साधना करायची? जोपर्यंत या भक्ती करत करत एक ना एक दिवस भक्ती तत्वाला, गुरु तत्वाला आपण भेटत नाही. आणि एकदा गुरु तत्वाला भेटून आपण जर मोक्ष जीवनामध्ये प्राप्त झाला तर माऊली ज्ञानोबा म्हणतात, प्रवृत्ती गंगा स्थिरावी सागरीची. हा, म्हणजे आपली धावधाव संपली, आता आपलं जीवन संपलं. जसं जेवण करता करता आपलं पोट भरलं म्हणजे आपण घेतो का कोणाचा पती? तृप्ती झाली आज ऐसी साधने सरती पैशी एके आत्मतुष्टी कर्म नाही. माऊली ज्ञानोबा म्हणतात, एकदा पोट भरलं म्हणजे भाजी भाकर घेत नाही. तसं आपल्या जीवनामध्ये आत्मज्ञान प्राप्त झालं म्हणजे मग कर्म नाही माणसाला. कुठपर्यंत कर्म? कुठपर्यंत धावधाव? नदीने तिथपर्यंत धावायचं जोपर्यंत समुद्राला जात नाही. एकदा नदी समुद्राला गेली, नदीचं धावणं संपलं. आपण कुठपर्यंत धावायचंय? कुठपर्यंत पळायचंय? कुठपर्यंत साधना करायची आहे? जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्त होत नाही तोपर्यंत. एकदा जीवनामध्ये मोक्ष प्राप्त झाला, आपली धावधाव संपली. मोक्ष प्राप्त हो असं वाटत असेल, निष्काम कर्म करा, निष्काम उपासना करा, आपलं आवरण गेलं पाहिजे. तर श्री गुरूंच्या द्वारा आपलं आवरण जातं. श्री गुरु आपल्याला बोध देतात आणि बोध दिल्या दिल्या आपलं आवरण जातं. आणि आवरण केलं म्हणजे आपल्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्त. म्हणून आम्हाला अधिकारी होण्याकरता जगद्गुरु तुकोबांनी नाम मार्ग सांगितला, भक्ती मार्ग सांगितला. आणि अधिकारी झाल्याशिवाय जीवनामध्ये अज्ञान जात नाही आणि आपल्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त होत नाही. अधिकार डिग्रीच नाही चालणार नोकरीला, शक्य आहे का? अधिकार पाहिजे. अधिकार प्राप्त झाल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्त होत नाही. अधिकार प्राप्त होण्याकरता जगद्गुरु तुकोबांनी आम्हाला राजमार्ग सांगितला, केला राज्यभार चांगलेसा. भक्ती मार्ग सांगितला. मग महाराजा भक्तीमध्ये रमण्याकरता काही साधना आहे का? लय एकांतात बसल्यानंतर आमचं मन लागत नाही, मन इकडे तिकडे भरकटत आमचं. त्या मनाला आकलण्याकरता, मनाला ब्रह्मरस सेवन करण्याकरता, जेणेकरून